NDA परीक्षा जी एक्झाम UPSC वर्षातून 2 वेळा कंडक्ट करते आणि या परीक्षेबद्दल अनेक मिथ्स आहेत. हा तिन्ही डिफेन्स सर्व्हिसेससाठी एकत्र इंटिग्रेटेड ट्रेनिंग देण्याचं काम NDA अकॅडमी करते. ह्या NDA साठी एक्झाम घेण्याचं जे काम आहे ते UPSC करतं. ही जी एक अपॉर्च्युनिटी आहे ती गव्हर्नमेंट जॉबसाठी आहे. हे पहिल्यांदा बायफर्केशन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. 11वी 12वी मध्ये असताना याची तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. रिटन एक्झामिनेशनचा जो पहिला टप्पा आहे त्याला 10 सब्जेक्ट आहेत. NDA 2 वेळा होते, एकदा एप्रिलला असते आणि एकदा सप्टेंबरला असते. एक साधारण 6 ते 7 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस पूर्ण केली जाते UPSC कडून. पूर्ण SSB जो इंटरव्ह्यू आपण समजतो तो SSB इंटरव्ह्यूचा जो दुसरा टप्पा असतो तो 5 दिवसामध्ये कव्हर केला जातो. टप्पा आहे 1800 मार्कांवर फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाते. याची सगळी परिपूर्ण तयारी ह्या अकॅडमीमध्ये करून घेतली जाते. नमस्कार, मी जमीर मुल्ला. गेले जवळपास 14 वर्ष UPSCच्या विविध परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहे आणि आत्ता आपण जी माहिती बघणार आहोत ती म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन संदर्भात. NDA परीक्षा जी एक्झाम UPSC वर्षातून 2 वेळा कंडक्ट करते आणि या परीक्षेबद्दल अनेक मिथ्स आहेत किंवा त्याबद्दल बऱ्याचशा गैरसमज, अनेक चुकीच्या गोष्टी सोशल मीडियातून आणि कमी माहिती असल्यामुळं विद्यार्थ्यांचा जो मार्गदर्शन नसल्यामुळं जो काही नुकसान होत आहे त्याबद्दल कमीत कमी शब्दामध्ये मी तुम्हाला इथं माहिती देणार आहे. एक पहिली गोष्ट अशी की NDAमधून ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. तर NDAमधली जी ऑपॉर्च्युनिटी जर आपण बघितली तर एका साईडला 11वी 12वी सायन्स करणारे जे विद्यार्थी आहेत ते इंजिनिअरिंग, CET किंवा JEE आणि त्याही पलीकडे मेडिकलसाठी नीटची एक्झाम देत असतात. तर तिथून हायर एज्युकेशनसाठी ते ट्राय करत असतात. परंतु NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी पुण्यामध्ये आहे खडकवासला इथे, NDA जी आहे ती अकॅडमी डिफेन्समध्ये आर्मीमधून लेफ्टनंट ह्या पदासाठी ट्रेनिंग देण्याचं काम करते, नेव्हीसाठी सब लेफ्टनंट ह्या पदासाठी ट्रेनिंग देण्याचं काम करते आणि एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर या पदासाठी ट्रेनिंग देण्याचं काम करते. ह्या तिन्ही डिफेन्स सर्व्हिसेससाठी एकत्र इंटिग्रेटेड ट्रेनिंग देण्याचं काम NDA अकॅडमी करते. ह्या NDA साठी एक्झाम घेण्याचं जे काम आहे ते UPSC करतं आणि UPSC ही एक्झाम जी आहे ती 2 टप्प्यामध्ये घेतं, रिटन एक्झामिनेशन आणि SSB इंटरव्ह्यू. तर NDA म्हणजे थोडक्यात ही एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, ती पण डिफेन्स सेक्टरमध्ये भारताच्या आणि ती पण एकदम हायर लेवलच्या पोस्टसाठी, ना की ती कोणतीही एखाद्या एज्युकेशनची ऑपॉर्च्युनिटी आहे. एज्युकेशन तर ट्रेनिंगसोबत तिथं दिलंच जातं, परंतु ही जी एक अपॉर्च्युनिटी आहे ती गव्हर्नमेंट जॉबसाठी आहे. हे पहिल्यांदा बायफर्केशन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट काय असते की 11वी 12वीचा विद्यार्थी हा विचार करतो की 12वी झाल्यावर मी ही परीक्षा देतो, परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण UPSCच्या नोटिफिकेशननुसार त्याची माहिती घेतो की NDA एक्झाम कधी देता येते, तर NDA एक्झाम 12वीला असताना पण देता येते आणि 12वी झाल्यानंतरही देता येते. परंतु याच्यासाठी वयाची अट आहे आणि ती वयाची अट म्हणजे काय आहे तर वयाच्या 16.5 पासून ते अगदी 19.5च्या दरम्यानपर्यंत ही एक्झाम देता येते. जनरली ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कमी वयामध्ये झालेलं असतं त्यांना 3 किंवा 4 आणि अगदी क्वचित लेवलला 5 अटेम्प्ट मिळतात, कारण की प्रत्येक 6 महिन्याला ही परीक्षा होते. आणि ज्यांचं थोडंसं उशिरा शिक्षण झालेलं असतं त्यांना 1 किंवा 2 अटेम्प्ट मिळण्याची शक्यता असते. आता 11वी 12वी मध्ये असताना याची तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की 12वी झाल्यावर आम्ही देतो असं म्हणणारे जे विद्यार्थी असतात, मुळातच 12वी झाल्यानंतरनं इतका जो मोठा अभ्यासक्रम आहे रिटन एक्झामिनेशनचा, ज्या रिटन एक्झामिनेशनमध्ये जरा मगाशी मी जे सांगितलं की रिटन एक्झामिनेशन आणि SSB अशी UPSC 2 टप्प्यामध्ये NDAची एक्झामिनेशन घेते. ह्या 2 टप्प्यामधून सिलेक्शन होऊन मग NDAच्या त्या पदांसाठी ट्रेनिंगसाठी त्या विद्यार्थ्यांची निवड होते. आता ह्या विद्यार्थ्यांची निवड होत असताना जी रिटन एक्झामिनेशनचा जो पहिला टप्पा आहे त्याला 10 सब्जेक्ट आहेत. तर त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, जनरल सायन्स आहे, मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, हिस्ट्रीचा पार्ट आहे, जॉग्रफी आहे, इंडियन पॉलिटी कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे, त्याचबरोबर इंडियन इकॉनॉमीचे बेसिक्स 5 इयर प्लॅनिंगचे क्वेश्चन्स येतात आणि करंट अफेअर आहे. म्हणजे असे सगळे धरले तर 10 सब्जेक्ट्स त्यामध्ये आहेत. कोणताही विद्यार्थी 12वी झाल्यानंतरनं या परीक्षेची तयारी करतो असं म्हणत असेल तर त्याचा तेवढा अभ्यासक्रम 12वी नंतरनं होत नाही आणि हातामध्ये 1 आणि 2च अटेम्प्ट असल्यामुळं त्या अटेम्प्टसुद्धा वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या NDAच्या परीक्षेची तयारी ॲक्च्युअलमध्ये 11वी जसं तुमची 10वी संपते, 11वी जशी सुरुवात होते
तेव्हापासूनच करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे 11वी आणि 12वीचा जो काळ आहे, स्पेसिफिकली पहिले जे 1.5 वर्ष आहेत, 11वीचा पूर्ण वर्ष आणि 12वीची सुरुवातीचे एक 6 महिने, हे 1.5 वर्षाचा कालावधी मोर दॅन इनफ आहे की ह्या 10च्या 10 सगळ्या विषयांचा अभ्यास परिपूर्ण पद्धतीनं आपण करू शकतो. आणि बल्कि 12वीला असताना सप्टेंबरच्या सायकलचा जो येणारा अटेम्प्ट आहे, आता मी सप्टेंबर सायकल असा शब्द वापरतोय, तर मी मगाशी जसं सांगितलं की NDA 2 वेळा होते, एकदा एप्रिलला असते आणि एकदा सप्टेंबरला असते. एक साधारण 6 ते 7 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस पूर्ण केली जाते UPSC-कडून. तर एप्रिलला जी परीक्षा घेतली जाते ती पहिली सायकल समजली जाते आणि सप्टेंबरची जी सायकल आहे ती दुसरी सायकल समजली जाते त्या वर्षाची. मग सप्टेंबरची जी सायकल आहे, म्हणजे 12वीला ज्यावेळेला विद्यार्थी जातो 11वी संपून, तर सप्टेंबरचा अटेम्प्ट त्याच्या हातामध्ये असतो. सप्टेंबरच्या अटेम्प्टमध्ये रिटर्न एक्झामिनेशन क्लिअर करून हा विद्यार्थी SSB इंटरव्ह्यू सुद्धा देऊ शकतो. मी पुन्हा एकदा शब्द वापरतो, SSB इंटरव्ह्यू. UPSCनं त्याच्यासाठी SSB इंटरव्ह्यू हा शब्द वापरलेला आहे, कारण की दुसरा जो टप्पा आहे SSBचा, त्याबद्दलही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक गैरसमज असतो की रिटर्न एक्झामिनेशन झाली, NDA म्हणजे काहीतरी धावायची स्पर्धा, म्हणजे धावायचं फिजिकल एक्झाम काहीतरी असेल, गोळाफेक असेल, लांबुडी असेल वगैरे वगैरे. तर अशा कशाही पद्धतीचे इव्हेंट्स त्याच्यामध्ये नाही आहेत. ऑब्स्टिकल्स आहेत ग्राउंड लेवलचे, जो पूर्ण SSB जो इंटरव्ह्यू आपण समजतो, तो SSB इंटरव्ह्यूचा जो दुसरा टप्पा असतो तो 5 दिवसामध्ये कव्हर केला जातो आणि तो रिस्पेक्टिव्हली त्या डिफेन्स फोर्सेसकडून, म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या विंगसाठी, म्हणजे ज्या डिफेन्स विंगसाठी प्रेफरन्स दिलेला आहे, आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स, त्या आर्मी नेव्ही एअरफोर्सचा स्वतंत्र SSB होतो आणि तो 5 दिवसाचा एकूण असतो. आणि त्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये अनेक टेस्ट होतात. त्यातल्या मॅक्झिमम टेस्ट ज्या असतात त्या सायकोलॉजिकल मेंटल तुमच्या स्ट्रेंथ चेक करण्यासाठी असतात. त्याचबरोबर तुमचं ऑब्झर्वेशन काय, तुमचं डिसिजन मेकिंग कसं आहे, आणि याही पलीकडं सगळ्यात महत्त्वाचं SSBमध्ये म्हणजे तुमच्याकडं त्या ॲस्पिरंटकडे ऑफिसर्स लाईक क्वालिटीज काय आहेत आणि त्या ऑफिसर्स लाईक क्वालिटीच्या बेसवर मार्किंग्स दिले जातात. ते मार्किंग्स UPSCकडे जातात. दोन्ही पण टप्पे, म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की रिटर्नचा टप्पा 900 मार्कांचा आहे, SSB इंटरव्ह्यूचा 900 मार्कांचा टप्पा आहे, 1800 मार्कांवर फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाते. तर ह्या अशा पद्धतीनं तयारी ह्या दोन्ही टप्प्यांची करायला विद्यार्थ्यांना लागते. आणि जी पूर्ण तयारी आहे ती तयारी पूर्ण 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षात कंप्लीट होते, ना की 12वी नंतर. आता महत्त्वाचा टप्पा असा की द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी, आमच्या ह्या अकॅडमीतर्फे NDAसाठी अत्यंत मायक्रो लेवलला प्लॅनिंग करून आम्ही जे UPSCचे जे एक्सपर्ट्स आहोत, आम्ही UPSCचे सगळे एक्सपर्ट्स NDAच्या विद्यार्थ्यांसाठी तयारी करून घेतो. अगदी 10वी झाल्यानंतरनं आमच्याकडे कालबद्धप्रमाणे अगदी टाईम बेसमध्ये आणि पूर्ण प्लॅनिंगनुसार 1.5 वर्षामध्ये परिपूर्ण पद्धतीनं सगळे 10 विषय तयारी करून घेतले जातात. आणि बल्कि 12वीच्या जो पहिला अटेम्प्ट असतो सप्टेंबरच्या सायकलचा, तो सप्टेंबरच्या सायकलचा पहिला अटेम्प्ट 12वीला अगदी क्रॅक करता यावा अशा पद्धतीनं त्यांची तयारी करून घेतली जाते. मग ह्यामध्ये एकतर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की 10चे 10 सगळे सब्जेक्ट आम्ही सिलेबस शिकवतो. या पलीकडे प्रत्येक सब्जेक्टच्या टेस्ट सिरीज होतात. करंट अफेअर जो महत्त्वाचा भाग आहे, करंट अफेअर आमच्या स्वतःच्या अकॅडमीच्या नोट्स आहेत, त्या नोट्स आम्ही प्रोव्हाइड करतो. ओव्हरऑल सगळ्याच सब्जेक्टच्या सगळ्या टॉपिकच्या आम्ही त्यांना नोट्स प्रोव्हाइड करतो आणि प्रत्येक टॉपिक वाईज त्या ठिकाणी टेस्ट आम्ही कंडक्ट करतो. सब्जेक्ट टेस्टच्या पलीकडे फुल लेंथ टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो, रिव्हिजनच्या टेस्ट प्रोव्हाइड करतो आणि यातून विद्यार्थ्यांच्या ज्या चुका आहेत त्या चुका शोधून काढल्या जातात, त्या चुकांवर काम केलं जातं. म्हणजे एकतर CET, JEE आणि NEET ह्या परीक्षांचा जो काही आपण म्हणूया की पॅटर्न आणि त्याच्या पलीकडे NDAचा पॅटर्न, ह्या दोन्ही पॅटर्नमध्ये बराचसा फरक आहे. कारण की NDAची जी एक्झाम आहे UPSC गेले अनेक वर्ष ती घेत आहे, प्रत्येक 6 महिन्याला ती परीक्षा होत आहे. त्या पेपरचा पॅटर्न खूप वेगळा आहे आणि ह्याच्यासाठी मुळातच महत्त्वाची गोष्ट आहे की जिथं आपण JEE, NEET, CET बघतो तिथं फक्त 3 विषयांची तयारी करावी लागते, एक तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. परंतु इकडं मी मगाशी जसं सांगितलं की टोटल 10 विषयांची तयारी आपल्याला करावी लागते आणि हा प्रत्येक जो विषय आहे तो खूप ब्रॉड आहे, खूप डीपमध्ये आहे आणि याची सगळी परिपूर्ण तयारी ह्या अकॅडमीमध्ये करून घेतली जाते. माझ्या मागच्या अनेक वर्षातल्या अनुभवातून अनेक विद्यार्थी हे रिटर्न एक्झामिनेशन तर क्लिअर केलेलेच आहेत, परंतु याही पलीकडे जवळपास 9 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत NDAच्या परीक्षेमधून सक्सेस घेतलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा जे विद्यार्थी ज्यांना NDAची तयारी करायची आहे आणि ज्यांना महाराष्ट्रात राहून NDAची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी फलटणमध्ये द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी, फलटणमध्ये द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमीमध्ये
छान पद्धतीनं मायक्रो लेवलला पूर्ण त्यांची स्ट्रॅटेजी डिसाईड करून इथं प्रॉपर लेवलला ती तयारी करून घेतली जाते की NDAची फक्त रिटन एक्झामिनेशन नाही तर रिटन एक्झामिनेशनसोबत SSBची तयारी आणि त्या SSBच्या इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी आपल्याकडं डिफेन्समधले जवळपास 4 एक्सपर्ट लोक ज्यांचा SSB इंटरव्ह्यूचा अनुभव आहे, डिफेन्समधला अनुभव आहे, असे 4 लोक आपल्याकडे इथं अवेलेबल आहेत. फलटणमध्ये सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे आणि त्याचसोबत कोल्हापूरमध्ये सुद्धा बोधी ट्री IAS अकॅडमी ह्या अकॅडमीमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी दोन्हीकडे NDAसाठी तुम्हाला डिटेलमध्ये तुमचं जे काही कोचिंग आहे किंवा जे गायडन्स आहे, जे बॅचेस आहेत ते आम्ही इथं रन करतोय, त्यासाठी तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. One thing remains the same. That is your task and your duty. You are required to ensure the security of this country against any aggression. What does that mean for you? It means that you should have to fight and fight to win.